नमस्कार सगळ्यांना। आज गाय बैल म्हैसाठी परत मोरकी बनवून दाखवणार आहोत। तर कशा प्रकारची मोरकी बनते ते तुम्हाला दाखवणार आहोत। शेतकरी लोकांना फार लागते, कारण की त्यांच्याकडे गाय बैल म्हैस सगळे असतात, तर त्यांना त्रास नाही हो म्हणून कशा प्रकारची मोरकी तयार होते ते बघा तुम्ही। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा जरूर। तर कशा प्रकारची मोरकी बनवते ते तुम्ही बघा लक्ष देऊन। हे बघा अशा प्रकारची माझ्याकडे 10 mm ची दोरी आहे, लांबीला 14 ते 12 फूटची आहे। हे बघा, आणि मी आता आज कडी पाईपची दोरी बनवून दाखवणार आहे। कधी काय नाकावर येतं पाईप। हे बघा अशा प्रकारची कडी आहे, हा पाईप आहे माझ्याकडे आणि दोरी आहे। आता कशा प्रकारची याला बनवून दाखवते बघा तुम्ही लक्ष देऊन। वरची गाठ तयार करायची आपल्याला। हे दोघे पंधे जोडून घ्यायचे। हे पंधे जोडल्यानंतर असा हा भाग घ्यायचा हाताचा। हा एवढा माप घ्यायचा, पहिला माप, परत दुसरा माप बघा आपला हाताच्या एवढ्या भागापर्यंत घ्यायचं। अशा प्रकारचा हा पंधा सोडून द्यायचा, इकडचा पंधा बी सोडून द्यायचा। हा पंधा सोडल्यानंतर हे दोघी पंध्याची वरती घ्यायची। वरती घेतल्यानंतर इथं अंगठा ठेवायचा। अंगठा ठेवल्यानंतर हा बघा हा भाग आहे ना, इथं गॅप दिलेला आहे मी, इथं टाकायचा आहे। परत इथं गॅप द्यायचा आहे आपल्याला, परत हा भाग इथं टाकायचा आहे। इथून टाकल्यानंतर हे दोघी भाग असे ओढून घ्यायचे आपल्याला। ओढल्यानंतर आता यावरची गाठ तयारला म्हणजे बघा पिळा आलेला आहे याला। कशा प्रकारची मोरकी तयार झालेली आहे आपले बघू शकता तुम्ही। आता याचा पीळ कसा काढायचा आहे ते बघू आपण। हा इकडचा भाग इकडे टाकायचा आहे, हा भाग इकडे टाकायचा आणि हा भाग तिकडे टाकायचा आहे बघा। अशा प्रकारचे फिट करून घ्यायची गाठ। अशा प्रकारची वरची गाठ तयार झालेली आहे आपली। एक बिल्ला 4 बोटांचा माप आलेलं आहे। इथं 6 दोरे आलेले आहे बघा। 1 2 3 4 5 6 दोरे आलेले आहे। इथं 3 दोरे आलेले आहे। आता खालची गाठ कशी तयार करायची, शेवटचं माप बघा एवढं आलेलं आहे। आता ते पण छोटं होईल, आपण खालची गाठ करून बघू तेव्हा। आता बघा एक अंगठामध्ये अटकून द्यायचं आहे आपल्याला। अटकवल्यानंतर आपलं पाईप डायरेक्ट जाऊ नाही शकत ना दोरीमध्ये, म्हणून याची वायर टाकायची। वायर टाकल्यानंतर हा पाईप याच्यात टाकायचा। टाकल्यानंतर हा भाग असा ओढून घ्यायचा। ओढल्यानंतर एक दोरी काढून घ्यायची आपण। आता इकडच्या लांबी या साईडला आपल्याला कडी टाकायची अशा प्रकारची। कडी टाकल्यानंतर हे पण असं व्यवस्थित करून घ्यायचंय। हे बघा आता हा भाग असा वरती ठेवायचा आहे। कडीचा भाग पाईपचा भाग इथं ठेवायचा लांबी दोरीवर। हे दोघी भाग अशी ओढून घ्यायची। ओढल्यानंतर ती दोरी आपली मोठी आहे ती इथं आपण वरती घ्यायची। वरती घेतल्यानंतर त्याच्यातले दोघी भाग असे काढून घ्यायचे। काढून घेतल्यानंतर आता इथं पण पिळा आलेला आहे, म्हणून ती दोरी इकडे टाकायची आणि असं करून दोघी दोऱ्या याच्यातनं काढून घ्यायचे। हे बघा वरची गाठचे 3 भाग आलेले आहेत। इथं कडी टाकलेली आहे, इथं पाईप टाकलेला आहे, इथं पण 4 भाग आलेले आहे। आपण खोल भाग आहे, आपण खोल भाग आहे। आता वरून बघू आपण बघा। तर इथं 6 दोरे आलेले आहे, इथं पण 6 दोरे आलेले आहे। इथं नाकावर पाईप जातो, हा भाग असा लावतात गाई म्हशींना। हा कडी खाली येते आणि हा भाग नाकावर येतो। हे बघा अशा प्रकारची मोरकी तयार होते। लक्ष देऊन बघा, तुम्ही पण करून बघा। लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा।